नमस्कार. म्युच्युअल फंड सही है या व्हिडिओ सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. या भागामध्ये आपण बघूयात की म्युच्युअल फंडचे प्रकार कोणकोणते असतात. म्हणजे म्युच्युअल फंड ज्या प्रकारच्या पेपर्समध्ये किंवा ॲसेट्समध्ये गुंतवणूक करतो त्या ॲसेट्सनुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. प्रामुख्याने म्युच्युअल फंडाचे दोन प्रकार आहेत. पहिला म्युच्युअल फंड असतो ज्याला आपण म्हणतो इक्विटी म्युच्युअल फंड. अर्थात त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की इक्विटी म्युच्युअल फंड हा काय करणार आहे, तर तो इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. सगळ्यात जास्त रिटर्न्स हे नेहमी स्टॉक मार्केटमधूनच मिळतात मित्रांनो, लक्षात ठेवा. मात्र रिटर्न्सच्या बरोबरच रिस्कसुद्धा असोसिएटेड असते, त्यामुळे सगळ्यात जास्त जोखीमसुद्धा स्टॉक मार्केटमध्येच असते. परंतु ही जोखीम म्युच्युअल फंडांच्या मार्फत गुंतवणूक करून आपण लक्षणीयरित्या कमी करू शकता. तर पहिला प्रकार जो आपण बघितला तो आहे इक्विटी म्युच्युअल फंड, आणि दुसरा जो प्रमुख प्रकार आहे तो आहे डेट म्युच्युअल फंड. DEBT डेट म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर डेट म्युच्युअल फंड म्हणजे जो फिक्स रिटर्नच्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये म्हणजेच गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये, फिक्स डिपॉझिट्समध्ये किंवा कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करतो अशा म्युच्युअल फंडाला आपण म्हणतो डेट म्युच्युअल फंड. डेट म्युच्युअल फंडामध्ये जोखीम जी असते ती अत्यंत कमी असते. डेट म्युच्युअल फंडामध्ये रिटर्न्स तुमचे फिक्स असतात, जवळपास फिक्स रिटर्न्स असतात त्याच्यामध्ये. कारण की डेट म्युच्युअल फंड हा कर्ज रोखे म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांना कर्ज ज्या पेपर्सद्वारे दिलं जातं त्या पेपर्समध्ये इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळे सेविंग बँकेपेक्षा म्हणजे आपल्याला सेविंग बँकेमध्ये समजा 6-7% फिक्स डिपॉझिटवर इंटरेस्ट मिळत असेल तर त्याच्यापेक्षा अर्धा 1% जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे आपल्याला डेट म्युच्युअल फंडामध्ये मिळत असतं. मात्र कमी जरी असली तरी काही प्रमाणामध्ये जोखीम ही प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीला असते. अगदी फिक्स डिपॉझिटला सुद्धा जोखीम असते. आपण नाही का आत्ता नुकत्याच रुपी बँक बुडालेली बघितली, सेवा विकास बँक गेली, लोकमान्य पतसंस्था खूप मोठी होती ती गेली. तर अशा प्रकारे कुठल्याही गुंतवणुकीला थोडीफार जोखीम ही असतेच. त्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क घेणे हेच सगळ्यात उत्तम आहे. तिसरा म्युच्युअल फंडाचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो बॅलन्स्ड म्युच्युअल फंड किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड. बॅलन्स्ड किंवा हायब्रिड, तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की हा म्युच्युअल फंड काय करणार आहे, हा इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करेल आणि हा डेप्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करेल. म्हणजे हा म्युच्युअल फंड काय करत असतो, तर तो काही पैसे हे इक्विटी मार्केटला इन्व्हेस्ट करतो आणि काही पैसे हे डेप्ट मार्केटला इन्व्हेस्ट करतो. म्हणून त्याला हायब्रिड किंवा बॅलन्स फंड असं म्हणतात. अर्थात प्रत्येक फंडानुसार तो इक्विटीमध्ये किती गुंतवणूक करणार आहे आणि डेप्टमध्ये किती टक्के गुंतवणूक करणार आहे याचं प्रमाण वेगवेगळं असतं. तर युजली तो जर का तो अग्रेसिव्ह म्युच्युअल फंड असेल, अग्रेसिव्ह डेट म्युच्युअल फंड असेल तर तो जास्त प्रमाणात इक्विटीला करेल आणि कमी प्रमाणात डेटला करेल. आणि जर का तो कन्झर्वेटिव्ह फंड असेल, हे सगळं आपण म्युच्युअल फंडाचं ऑब्जेक्टिव्ज असतात, त्या ऑब्जेक्टिव्ज आपण बघितले तर त्यामध्ये आपल्याला हे सगळी माहिती दिसून येते. कुठल्याही म्युच्युअल फंडाची माहिती आपल्याला हवी असेल त्याच्या ऑब्जेक्टिव्जविषयी, त्याच्या पास्ट परफॉर्मन्सविषयी, तर www.amfiindia.com AMFI या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडाची ऑब्जेक्टिव्ज आणि परफॉर्मन्स किंवा फंड मॅनेजर, त्याचं कॉर्पस किती आहे, त्या फंडकडे किती ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे म्हणजे त्याला AUM म्हणतात, त्याचा फंडाचा AUM किती आहे, हे सगळं तुम्हाला त्या वेबसाईटवरती बघता येऊ शकतं मित्रांनो. आता हायब्रिड फंड आपण बघितला. हायब्रिड फंडाचाच अजून एक नवीन प्रकार गेल्या काही वर्षामध्ये उदयाला आलेला आहे, त्याला आपण म्हणतो बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. हा अतिशय इंटरेस्टिंग प्रकार आहे मित्रांनो. बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड हा हायब्रिड म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे. हा काय करतो, तर ज्या वेळेला शेअर बाजार खाली असतो आणि खालून जेव्हा तो वरती जायला निघतो
त्यावेळेला हा म्युच्युअल फंड हा जवळजवळ 85% स्टॉक मार्केटला गुंतवणूक करतो, जेणेकरून जेव्हा मार्केट वर येईल त्यावेळेला त्याला मार्केटच्या ग्रोथचा फायदा घेता येईल, इक्विटी मार्केटच्या ग्रोथचा फायदा घेता येईल. आणि जेव्हा मार्केट कोसळत असतं त्यावेळेला हा फंड आपले पैसे इक्विटी मार्केटमधून काढून घेतो आणि ते पैसे तो डेट मार्केटमध्ये हळूहळू शिफ्ट करत जातो आणि जवळजवळ 85% तो डेट मार्केटला एक्सपोजर घेतो, 15% फक्त इक्विटीला ठेवतो. अशा प्रकारे हा डायनॅमिक असतो, त्यामुळे त्याला डायनॅमिकसुद्धा म्हणतात, डायनॅमिक हायब्रिडसुद्धा म्हणतात. तर या म्युच्युअल फंडाचं वैशिष्ट्य असं की इक्विटी म्युच्युअल फंड जेव्हा शेअर बाजार पडेल तेव्हा तो सरळ मायनसला येतो, म्हणजे त्याची इक्विटी कमी होते कारण तो शेअर्स खरेदी केलेले असतात. डेट फंड जो आहे तो आपल्या ठरलेल्या रिटर्न्सपेक्षा जास्त फायदा देऊ शकत नाही. पण हायब्रिड फंड किंवा तो सुद्धा डायनॅमिक हायब्रिड फंड जर आपण घेतला किंवा डायनॅमिक किंवा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड जर आपण घेतला तर हा फंड मात्र इक्विटीचाही फायदा उचलतो आणि डेटचाही फायदा संधीच्या नुसार जशी परिस्थिती असेल त्यानुसार हा घेत असतो. तर अशा प्रकारे इक्विटी फंड, बॅलन्स फंड आणि डेट फंड असे 3 मेजर प्रकार असतात म्युच्युअल फंडांचे. आता यांचे पोट प्रकार कुठले आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद. जय हिंद.